नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघूया घरगुती रामबाण उपाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम घेऊन ताप उतरतो. 3. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका. याने डोकेदुखी लगेच थांबते. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीची तेल गरम करून नाभींमध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला लागते. 5. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा. त्याच्यावर कोमट पाणी घ्या. यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहत. सहा झोपताना बिंबीत अथवा नाभींमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड सगळे नष्ट होतात. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे पाने खा. तसेच कधीही तिखट आंबट गोड पदार्थ एकत्र खाऊ नका. तसेच आंबट फळे खाणे टाळा. गुडघेदुखी किंवा साधेदुखी पायांवर जर सूज आली असेल तर एरंडिल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा. याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही, पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळेल. 9. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहतील. 10. मधुमेह असणाऱ्यांनी आहारांमध्ये दालचिनीचा आवर्जून उपयोग करावा. दालचिनी स्वादपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 चमचा ग्लासमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कडुलिंबाची पाने देखील खूप फायदेशीर आहे. 11. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते. 12. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे. 13. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाचे पाने, अर्धा लिंबू साला सकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून धुवावे. यामुळे केसांमध्ये झाला असेल तो मोडा सकट निघून जातो. 14. कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात. 15. बऱ्याच लोकांना रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते. 16. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियम प्रमाण असते. 17. शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ऍसिडिटी आणि पोटांमध्ये अनेक समस्या दूर होतात. 18. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण घ्यायचे आहे. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते. तसेच छातीतील कफ पातळ होतो. याने लवकर आराम मिळतो. 19. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही. 20. मोठ्या केळापेक्षा लहान केळींमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. 21. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही. 22. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 23. हातपाय जर काळे पडले असेल तर दिवाळीला आपण जे उपटन लावतो त्या उटण्यांमध्ये दूध मिक्स करून हातपायांना आणि चेहऱ्याला लावा. याने काळवंडलेला चेहरा कमी होतो. 24. रात्री जेवणांमध्ये कधीही बटाटे खाऊ नये. यामुळे रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढते. 25. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो. तर अशा काही खूपच महत्त्वाच्या टिप्स होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.